मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं जी मंजू आहे ती मंजू आता सावीला म्हणते की सावी तू काळजी करू नको, मी आले ना त्यामुळे तू आता काही टेन्शन घ्यायचं नाही. हे बघ मी काहीतरी करेल आणि तुला इथून लवकर सोडेल. चल. तो वकील म्हणतात की पण धैर्यानं आणावं लागेल इथे. तर आता इकडं सत्या आणि जो पराग असतो तो आता धैर्याला आणायला जातात. तर इकडं जी सावी आहे ती सावी म्हणते की चल वकील तिला म्हणतात की चला आतमध्ये. आणि आता इकडं मंजू म्हणते की जा तू आतमध्ये, मी येते साहेबांना वगैरे भेटून. आणि आता मंजू इकडे येते. तर आता इकडं जी सावी आहे ती आतमध्ये येते आणि इकडं आता मंजू तिथून निघते. आता मंजू दुसरीकडे तिच्या कामासाठी जाते. तर आता इकडं जे हे असतात सत्या आणि पराग ते आता त्यांच्या घरी येतात. धैर्याच्या घरी येतात आणि घरी आल्यावरती त्यांना चोरून घरात जायचं असतं. तेवढ्यात त्यांना तिथे जी ही आहे अवंती ती बघते. आणि इकडं जी ही आहे इरा ती म्हणत असते की हे बघा मला धैर्यांना ज्यूस न्यायचा, ज्यूस द्या ना. पण अवंती तिकडे लक्ष असतं तिचंवालं सगळं त्या ह्याच्याकडं परागकडं आणि सत्याकडं. तर आता लगेच ते म्हणते की काय. तर आता ती घाबरते. ती इरा म्हणते कोण आहे इकडे, का बघताय, मी तुम्हाला काय म्हणते, मला ते द्या ना, तुम्ही काय तिकडे बघत बसलाय, मला अर्जंट द्या बरं तुम्ही, मला जाऊ द्या इथून. आणि आता मला धैर्यानं भूक लागली असेल असं म्हणते. आणि आता लगेच जे धैर्य सत्य आणि ते आहेत सत्य आणि पराग ते आता दोघं जण धैर्याच्या रूमकडे येतात आणि धैर्य झोपेल असतात. आणि धैर्याला ते उठवायचा प्रयत्न करतात. म्हणतात धैर्य उठ लवकर, धैर्य आमचं काम तुझ्याकडे, धैर्य उठ ना. धैर्य उठतो. धैर्य म्हणतो काय झालं, का उठवत आहे मला. तर आता तो म्हणतो की हे बघ मी सत्य आहे आणि हे बघ धैर्य, तुला आम्हाला इथून न्यायचं आहे, तुझी आता लगेच गरज आहे, सावीला खूप गरज आहे, त्यामुळे तू तिकडे चल. तर आता लगेच धैर्य म्हणतो ठीक आहे. आणि धैर्यला घेऊन ते गपचूप घरातून निघून जायला लागतात. तर इकडं आता लगेच जे हे आहेत वकील सांगतात की हे बघा सावी मुजुमदार, तुम्हाला कोणीतरी जिंकू शकतो तुमची केस, तर तुमचा नवरा तुमच्या बाजूने उभा राहू शकतो, दुसरं कोणीच तुमच्या बाजूने उभा नाही राहू शकत. आणि तुमचा नवराच नाही ते. आणि ते म्हणतात की तुम्ही हरला ती केस. तेवढ्या तिथे आता धैर्य म्हणतो की नाही आलोय मी, थांबा, असं धैर्य तिथून आवाज देतो. आणि आता सावीला खूप आनंद होतो. तर इकडं आता जी मंजू आहे ती बुलेटवर चाललेली असते. तेवढ्या तिच्यावरती काही गुंड मध्ये थांबून तिच्यावर हल्ला करतात, तिच्यावर हमला करतात आणि तिला मारतात वगैरे. मंजू पण त्यांना सगळ्यांना मारते. आता बघूया पुढील भागामध्ये नक्की मंजूसोबत आणि सत्यासोबत काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.